दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील अत्याचाराविरोधात यवतमाळात वकिलांचा आक्रोश पाहायला मिळाला। दिल्लीतील जंतर मंतर येथे गेल्या 1 महिन्यापासून शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज आणि दडपशाही विरोधात यवतमाळच्या वकील वर्गामध्ये तीव्र संताप उसळला आहे। या अमानुष हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी आणि उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीसाठी यवतमाळ जिल्हा न्यायालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वकिलांनी एकजूट दाखवत भव्य पैदल मार्च काढला। विद्यार्थ्यांच्या जायज मागण्या तातडीने मान्य करून केंद्र सरकारने त्यांच्याशी संवाद साधावा या मागणीचे निवेदन यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला सादर करण्यात आले। लोकशाही मार्गाने आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा वापर करणे अत्यंत निंदनीय असून यामुळे संपूर्ण देशभरातील कायदेतज्ञ व नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याचे वकिलांनी यावेळी स्पष्ट केले। तसेच यावेळी विविध मागण्या करण्यात आले। दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कठोर कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी। विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन शासनाने अहंकार बाजूला ठेवून त्यांच्याशी त्वरित संवाद साधावा। देशामध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांचे व सुरक्षेचे काटेकोर रक्षण करावे अशी मागणी केली। या तीव्र निषेध मार्च व निदर्शनामध्ये यवतमाळ बार असोसिएशनचे पदाधिकारी, ज्येष्ठ व तरुण वर्ग तसेच महिला वकील मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले।